दिवसाची सुरुवात अशी बरोबर. एक इंग्रजी गाणं आहे आणि त्या गाण्यामध्ये अ, एक बाप आपल्या मुलाला अ, ह्या जगातील प्रेमाबद्दल सांगत आहे की हे जगातलं जे प्रेम आहे ते खोटं आहे आणि दिखाव्याचं प्रेम असं आहे, असं तो आपल्या मुलाला सांगत आहे. आणि ते गाणं असं आहे की माझ्या मुला, प्रेमावर विश्वास ठेवू नको. मी तुला ताकीद देऊ इच्छितो की प्रेम हे लिंबाच्या झाडासारखं आहे. प्रेम हे लिंबाच्या झाडासारखं आहे. ते झाड दिसायला चांगले व त्याची फुलं खूप सुंदर असतात. ते झाड दिसायला चांगले व त्याची फुले खूप सुंदर असतात, पण ते इतरांसारखे, पण त्याची जी फळं आहे ते इतर फळांसारखी आपल्याला कापून खाता येत नाही. आणि पुष्कळ लोकांना प्रेमाबद्दल हे असंच वाटतं की लहानपणापासून काही जणांना मारहाण आहे, शिव्याशाप आहे, गरिबी आहे किंवा द्वेष आहे किंवा आपण इतर ज्या गोष्टी वाईट आहेत त्या ह्या सर्व गोष्टींना ज्यांना लहानपणापासून सामना करावा लागतो, जे त्या परिस्थितीमधून जातात, त्यांना प्रेम, खरं प्रेम ह्यावर विश्वास नसतो. ते कधीही जगामध्ये प्रेम आहे असं सांगत नाही. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की देव प्रीती आहे. देव प्रीती आहे. आणि आपण जर असं म्हणतो की प्रीती देव आहे, आपण जर उलटं केलं, आपण पवित्र शास्त्र आपल्याला म्हणतो की देव प्रीती आहे, पण जर आपण ते उलटं केलं आणि असं म्हटलं की प्रीती देव आहे, तर हे जगिक प्रेम आहे. प्रीती जर देव आहे किंवा काही शृंगारिक भाषा होऊ शकते, आपण म्हणतो रोमांटिक भाषा ती होऊ शकते की प्रीती देव आहे, पण हे जगिक प्रेम आहे ते सर्व काळ टिकणारे नाही. पण जेव्हा आपण देव प्रीती आहे म्हणतो तेव्हा ते अनंत कालासाठी ती प्रीती आहे. आज अनेक लोक प्रेमासाठी चुकीच्या ठिकाणी शोध घेतात. त्यांना प्रेम हवं असतं, पण त्या ठिकाणी त्यासाठी ते चुकीच्या ठिकाणी जातात आणि अशा ठिकाणी जाऊन प्रेम शोधतात की जिथून त्यांना परतीचा मार्ग सापडत नाही. त्या ठिकाणी ते अडकून राहतात. देव प्रीती आहे, देवाकडे जा. त्याचे प्रेम हे कधी न संपणारं आहे, भेदभाव न करणारं आहे, राग न करणारं आहे, कधीही लाथाडून देणारं नाही आहे. तर देवाच्या प्रीतीला कधीही अंत नाही आणि देवाच्या प्रीतीला मर्यादा नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहानाचे पहिले पत्र ह्याचा 4 अध्याय 16 वचन. 1 जॉन चॅप्टर 4 and verse 16. देव प्रेम स्वरूप आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.